नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान मौजे वडगाव रोड, चारोली, सुरेश नगर, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी रमेश थोरवे वय वर्ष 43 यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना अचानक 5 अनोळखी इसमांनी घराचा दरवाजा तोडून घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश आत करून त्या अनोळखी रमेश थोरवे व त्यांच्या पत्नी आशा थोरवे यांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील मंगळसूत्र, कानातील टॉप्स व रोख रक्कम असा एकूण 97,000 रुपयांचा माल जबरदस्तीने धाक दाखवून दरोडा टाकला होता। यावेळी आरडाओरडा झाल्याने वस्तीतल्या लोकांनी स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH42 BJ 5596 हिचा थोडा पाठलाग केला, मात्र आरोपी त्या गाडीतून पसार झाले होते। घटना गंभीर असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेण्याकामी घटनास्थळी रवाना होऊन आदिवासींच्या परिसराची पाहणी करून स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH42 BJ 5596 याचा अत्यंत कसोटीने शोध घेऊन ती गाडी थेऊर फाटा येथे मिळून आली। त्यानंतर चालकाला त्यांनी अत्यंत कसोशीने ताब्यात घेऊन अखेर 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि अजून फरार असलेल्या 9 आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत। आळंदी पोलीस स्टेशनच्या तिथली घटना आहे। त्या ठिकाणी चरोली जे गाव आहे तिथे थोरवे बसली आहे, त्या ठिकाणी हा सर्व प्रकार झाला होता। तर पहाटे साधारणतः 2:30ची ही घटना आहे। ज्या वेळेस आपल्याला ते रिपोर्टिंग झालं तर त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांच्या पत्नीचं 1 तोळ्याचं मंगळसूत्र, काही सोन्याचे कानातले दागिने आणि रोख रक्कम असा टोटल अंदाजे 97,000चा माल या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकून चोरी केलेली आहे। तर याच्यामध्ये काही क्ल्यूज आपल्याला मिळाले होते। गाडीचा बेसिक नंबर होता, तो डेव्हलप करून आपण कालच लगेच पथक तयार करून ती गाडी आपल्या ताब्यात मिळाली आणि त्याच्यासोबतच 4 आरोपी आपल्याला ताब्यामध्ये मिळाले। त्यांना आम्ही पोलीस कोठडीसाठी आता मान्य न्यायालयामध्ये हजर करतो। सर, हे जे 4 आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांचे पहिले काही गुन्हे दाखल आहेत का अटक आरोपी? बरोबर, काही आरोपींविरुद्ध बेसिक गुन्हे दाखल आहेत, पण इतर जे असे याच्यामध्ये टोटल 13 आरोपी निष्पन्न होत आहेत। त्याच्यातले 4 आरोपी आपण अटक केले, तर त्यांचं बेसिक रेकॉर्ड बघता 1-2 गुन्हे दाखल आहेत। इतर जे आरोपी आहेत त्यांचे नाव आपल्याकडे निष्पन्न नाही। 4 ते 5 आरोपी त्यांचं जे नावं निष्पन्न करून त्यांचं रेकॉर्ड पडताळण्याचं काम असू। सर, याच्यामध्ये काय काय कलम लावले गेले काय? याच्यामध्ये दरोड्याची कलम लागलेली आहे, त्याच्यानंतर ट्रेसपासचं सेक्शन आहे, आर्म्स ॲक्ट आहे, या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केला आणि हा सर्व एक पूर्वनियोजित कटाचाच भाग आहे असं तपासामध्ये निष्पन्न झाले। त्याच्यामुळे योग्य ती कलमांचा अंतर्भाव आम्ही याच्यामध्ये तपासादरम्यान करू। किती मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्याकडे? आतापर्यंत आता आपण एक गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे ते जप्त केले। आता त्यांची पोलीस कोठडीवर घेऊन बाकीचा जो उर्वरित मुद्देमाल या गुन्ह्यातला तो आपण रिकव्हर करण्याचा प्रयत्न। कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे।